अवघी चिंता वरली संत दर्शनी हा लाभा पद्मनाभा जोडला संपुष्ट ही हृदया पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभा पद्मनाभा जोडला तू का म्हणे होता ठेवा तो या भावासा पडला संत दर्शनी लाभा पद्मनाभा जोडला संत दर्शनी हा लाभा पद्मनाभा जोडला विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत वरम पुंडरी कायदा मुनींद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदो परब्रह्मलिंगम जय पांडुरंग ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी वर्णो रघुवर विमल जशोर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोई हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागी सेवा कजालो सेवे लागी सेवा कजालो
विद्येंचधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठाल विठाल उजळले भाग्याता वगी चिंता वारली संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडला प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मृत्युमंत पुतळा जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की जे भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालता वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम मौली ज्ञानोबारे सुंदर वर्णन करतात। म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पानही हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्ती भगवंताच्या सत्तेने आहे। एकोहम बहुश्याम भगवंत स्वतः वर्णन करतात एकलेनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने। या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे। माणसाला मरण ही अटळ आहे पहा म्हणून त्याच भगवान परमात्माच्या सत्तेने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आपण पाहतोय। अगदी सालबाद प्रमाणे यावर्षी देखील वैकुंठवासी हरिभक्त परायण मास्तर बाबा खायदेकर वैकुंठवासी हरिभक्त परायण खंडू बाबा तसेच हरिभक्त परायण खानदेश रत्न श्रद्धेय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे तुकाराम बाबा जेवरकर तसेच दत्तभक्त कृष्णा बाबा असतील त्याचबरोबर रामभक्त रामचंद्र बिवसन मांडवे तसेच श्रीराम भजनी मंडळ सर्वच हरिभक्त परायण गावकरी मंडळी सर्वांच्या अगदी कुशल मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्याने सुंदर असा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आहे। आणि त्यामध्ये आपण पाहतोय आज 7व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प कितवा दिवस आहे मला माहिती कितवा दिवस तुम्ही झोपले का जागे पाहत होते आज 5वा दिवस आहे। खूप सुंदर असा योग आहे। 5व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प भगवान परमात्माच्या चरणावरती समर्पित करण्याचं सद्भाग्य आज ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये नामवंत कीर्तनकार प्रत्येक नामवंत कीर्तनकार ज्यांच्या परिचित आहेत अगदी खूप सुंदर स्वभाव आहे आणि ज्यांचे वारकरी शिक्षण संस्था आहे त्यातील सर्वच विद्यार्थी मंडळ शिवसेवा वारकरी शिक्षण संस्था आदरणीय हरिभक्त परायण आमचे सचिन दादा पगार आहेत एकदा दादांसाठी जोरात टाळी वाजवायची। तसेच सर्व गावकरी मंडळी आहेत ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजवायची। तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करते। पवित्र अशा सेवेसाठी गायन करायला लागल्यावर फक्त सूर द्यायचा विठ्ठल विठ्ठल पवित्र अशा सेवेसाठी गायन गुणजन म्हणून लाभलेले खूप सुंदर कोकिळी सारखा ज्यांचा कंठ आहे आदरणीय हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार आमच्या आदरणीय हरिभक्त परायण किरण दादा पाटील आहे दादांचे धन्यवाद एकदा जोरात टाळी वाजवायची। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण ज्यांनी चाल पाठीमागे गायली खूप सुंदर आवाज आहे आदरणीय हरिभक्त परायण परमेश्वर दादा घाटे आहेत जोरात टाळी वाजवा त्यांचे धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर मृदंगाची साथ करत असलेले खूप सुंदर वाजवण आहे समय अशी सादर व्हावे आदरणीय हरिभक्त परायण आमचे मृदंग सम्राट भैया महाराज बरोबर ना वळवाडे जोरात टाळी वाजवायची दादांसाठी। त्याचबरोबर तबल्याची साथ करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून जे माझ्या कथेला साथ करण्याकरिता असतात आमच्या सोलापूर भागामध्ये होत्या आणि तिकडून नंतर मग ज्यांचं येणं झालं गावाकडे चालले होते म्हटलं दादा सहज चला कीर्तन आहे उद्या गावाकडे जा इगतपुरी अगदी खूप मोठं त्यांच्या परिसरात महाराष्ट्रात तबला क्षेत्रात खूप मोठं ज्यांचं नाव आहे आदरणीय हरिभक्त परायण आमचे महेश दादा भगत आहेत एकदा जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठी। त्याचबरोबर हार्मोनियमची साथ देत असलेले आदरणीय हरिभक्त परायण गणेश महाराज आहेत महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते। त्याचबरोबर आमचे विनेकरी दादा आहेत सर्व टाळकरी मंडळी आमच्या सचिन महाराजांच्या संस्थेतील विद्यार्थी मंडळ सर्वांचे धन्यवाद। इकडे आमच्या गुरुबहीण खूप सुंदर कीर्तनही करतात आणि गायनही तेवढं सुंदर आहे। आमच्या आदरणीय हरिभक्त परायण ईश्वरीताई वडगर नांदगाव भागातल्याच आहेत आणि ताईंचे धन्यवाद व्यक्त करते। इकडे सर्व टाळकरी मंडळी आहेत सर्वच हरिभक्त परायण मंडळी सर्वांचे धन्यवाद। त्याचबरोबर साऊंड सिस्टीम सुद्धा एक नंबर आहे तसं पाहिलं तर माझा आवाज पूर्णच बसलेला आहे पण खूप सुंदर आवाज देण्याचं काम करतायत नंदूभाऊ
टाळी वाजवा एकदा जोरात. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर हेच कीर्तन तुम्हाला परत परत पाहावंसं वाटलं आणि महिला मंडळांना माझं सांगणं आहे, हे कीर्तन कधी कधी अधूनमधून भजन चालू झालं तर कॅमेरा तुमच्याकडे फिरवणार आहेत आणि एकदा का तुमच्याकडे फिरवला आणि तोंड का उदास निघालेलं दिसलं, तुम्ही परत यूट्यूबला येणार आहेत. मग तेव्हा म्हणायला नको मी असं हसायला पाहिजे होतं. त्यामुळे अगदी फ्रेश राहायचं, मोकळ्या मनानं बसायचं. म्हणून हेच कीर्तन परत परत दाखवण्याचं काम जे करतायत, यूट्यूबवरती टाकण्याचं काम करणार आहेत, जे माझ्यासोबत यूट्यूब चॅनल म्हणून असतात. आदरणीय हरिभक्त परायण नादरुमय यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे आमचे विठ्ठलदादा पौळ आहेत. आणि इकडे आदरणीय हरिभक्त परायण तसं पाहिलं तर 40 किलोमीटर अंतरावरून पावसात भिजत आलेत. बसण्याची सुद्धा त्यांची अगदी शक्ती नसेल, पण अगदी आनंद आहे. वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे. बहिणीसारखं नितांत माझ्यावरती प्रेम करतात. आदरणीय हरिभक्त परायण ज्यांचं राघव यूट्यूब चॅनल आहे, आमचे जनक दादा, जोरात टाळी वाजवायची त्यांच्यासाठीही. त्याचबरोबर माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत आणि इकडे सर्वच हरिभक्त परायण मंडळी पण. ऐका, महाराष्ट्रातील कितीही नामवंत कीर्तनकार आणायचे म्हटलं आजी तर सगळ्यात महत्वाचा विषय बोलला जातो, भक्ती विना देवादी साथ नाही, पैसा विना कीर्तन नाही भेटत ना सध्याच्या काळात. त्याच्यावरच आमचं 2 दिवस बोलणं चालू होतं. म्हणून खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे, अगदी मनाचा मोठेपणा करून खूप मोठी सेवा जे करतायत, वारकरी संप्रदायावरती नितांत प्रेम आहे आणि त्यांच्याकडेच आमचं अन्नदान देखील झालं. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, आदरणीय हरिभक्त परायण कैलासवासी बापू रतन मांडवडे यांच्या स्मरणार्थ चिरंजीव अंकुश बापू मांडवडे, एकदा मांडवडे परिवारासाठी जोरात टाळी वाजवायचे. बाबांना सद्गती प्राप्त व्हावी, भगवान परमात्माच्या चरणाजवळ जागा भेटावी, हीच ईश्वर चरणी प्रार्थना करूयात. सर्वच हरिभक्त परायण मंडळी या ठिकाणी कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्वच हरिभक्त परायण मंडळी, इकडे सर्व चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या बिना पदरावाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून आपण ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, अतिशय सुंदर असा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारा अभंगामधून सांगतायत, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबाराय म्हणतात आमचं पारमार्थिक भाग्य उजळ. पण इकडे पहा, महिला मंडळ गंगू मावशी इकडे पहा, थोडंसं अजिबात मध्ये मध्ये गप्पा मारायच्या नाही. आणि एकीमेकीकडे पाहून गप्पा मारल्या तर तुम्हाला एकीमेकीच्या शेजारणीची शपथ आहे कीर्तन संपेपर्यंत. हा, विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराय सांगतात आमचं पारमार्थिक भाग्य उजळलं, पण परत पुढे शब्द वापरलाय, अवघी चिंता वारली. मग परमार्थ करणाऱ्या माणसाला नेमकी चिंता कुठली? तर परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते ती परमात्मा प्राप्तीची. आणि तुकोबाराय म्हणतात ती चिंता आमची वारली, पण कधी? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांचं दर्शन झालंय, भगवान परमात्माशी आम्ही जोडले गेलोय. ज्या भगवंताला जोडलेला आहे, ज्या भगवंताला प्राप्त केलेला आहे, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. संपुष्ट म्हणजे आतली आत हृदयाची पेटी करून हृदयात भगवंताला साठवलंय. याचा अर्थ आपल्या हृदयात भगवंत नाही का? आत्माराम आहे तोपर्यंतच रामाचं भजन आहे. एकदा का आत्माराम निघून गेला मग लोक म्हणतात राम नाम, थोडं जोरात बोला, राम नाम राम नाम. हे तर खरंय की नाही? आत्माराम आहे तोपर्यंत रामाचं भजन. आणि तुकोबाराय म्हणतात त्याच भगवान परमात्मा हृदयात साठवलं. याचा अर्थ देव हृदयात नाही का? तुकोबाराय सांगतात तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा अगोदरचाच आहे, फक्त तो आपल्याला भक्तीने भावाने शोधायचा आहे. कारण शुद्ध ज्याचा भाव झाला आणि दुरी नाही देव त्याला किंवा थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळात आहे. एकदा का तो आपल्याला सापडला, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आता संतांची मांदियाळी आपण पाहिली तर प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. ज्ञानदेवी ऋषीला पाया उभारिले देवालया नामात याचा किंकर, जेने केला हा विस्तार जनार्दने कनाथ खांब दिला भागवत. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश, बहिणी मने फडकविती ध्वजा आणि निरूपण केले ओझा. महाराष्ट्राच्या मातीत अनेक संत मंडळी आहेत, म्हणून महाराष्ट्राच्या मातेला म्हणतात पवित्र कुळ पावन.
त्यांचा झाला नारायण। पवित्र ती गुण पावन तो देश जे ते हरीचे दास जन्म घेती। प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। महिला मंडळ साधू संतांनी भगवंताची प्राप्ती केली। जगाच्या मालकाकडे कधीच कोणती गोष्ट नाही मागितली तरी भगवंतानं कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाय। 36 वर्ष कावडीनं पाणी वाहलंय। 36 वर्ष कावडीनं पाणी वाले यात नवल नाही। जगाच्या मालकानं भक्ताच्या घरी नको नको ती कामं केली आहेत। जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबारायांच्या मुलीचं लग्न होईपर्यंत भगवंतानी गड्याचं रूप धारण करून कार्य केलेलं आहे। त्याच्या पुढे सांगू, भगवान परमात्मानं श्री संत सखुबाईंचा गर्भधारण्याचं काम करावं याच्यापेक्षा अजून भक्ताच्या अगदी घरी कार्य काय केलं पाहिजे। चित्ती नाही आस आणि त्याचा पांडुरंग दास। अंतःकरणातला फक्त भाव शुद्ध होता। जगाच्या मालकाने कार्य करावं। संतांची मांदी आडी पाहिली। प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे। जसा माणसाचं मुखवटा आपण पाहतो ना तसं वारकरी संप्रदायाचा देखील एक मुखवटा आहे। माणसाचं मुखवट्याचं चेहऱ्याचं वर्णन केलं महिला मंडळ तर माणसाच्या चेहऱ्यावरती पहा नाक आहे, डोळे आहेत, कान आहे, माणसाची वाणी म्हणजेच तोंड। पण मला सांगा हेच साधू संत जर आपल्याला प्रत्येक अवयवाशी निगडीत अगदी असं जर वर्णन करायचं ठरलं तर सापडतील का? असा प्रश्न कधी डोक्यात निर्माण झाला तर विचार करता करता सापडतात। पहा वारकरी संप्रदायाचे डोळे कोण असं कधी डोळ्याच्या समोर आलंच तर वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबा आहेत। आज ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव आणि म्हणती ज्ञान देव तुम्हाईसे। वारकरी संप्रदायामध्ये पहा आपण पाहिलं माणसाला 80% ज्ञान हे डोळ्यानं होतं। एखाद्या वेळेला माणूस ऐकलेलं विसरतो पण डोळ्यानं पाहिलेलं माणसाला कधीच विसरता येत नाही। म्हणून ज्ञान होय मुडा आणि अति मूर्ख त्या दगडा। ज्ञानाचे सुद्धा प्रकार आहेत। एक आहे अज्ञ, दुसरा आहे तज्ञ आणि तिसरा आहे सर्वज्ञ। आता आज्ञ कुणाला म्हणावं तुम्हाला माझा प्रश्न आहे। लहान लेकरू तुमच्या गावातील एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला टाकडीमध्ये नको ते अपशब्द बोलला तर त्याची आई म्हणते दादा त्याचं बोलणं मनावर घेऊ नका, तो अजून आज्ञ नाही, बरोबर की नाही? तो आज्ञ। तज्ञ कोण? एकाच विषयातलं कळतो तो आहे तज्ञ। इको कमी करा बोलताना। एकाच विषयातलं ज्याला कळतं तो आहे तज्ञ। आता मला सांगा उदाहरणार्थ तुम्हाला डोळ्याचं ऑपरेशन करायचं असेल तर कुठं जाल? हाडाच्या दवाखान्यात। कुठं जाल? स्पेशल डोळ्याच्या दवाखान्यात जावं लागेल की नाही? एकाच विषयातलं कळतं तो आहे तज्ञ, ज्याला एकाच विषयातलं कळतं। पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ, तो फक्त भगवान परमात्मा। आणि त्याचीच प्राप्ती करून घेण्याचं ज्ञान माऊली ज्ञानोबा आपल्यापर्यंत पोहोचतात। मला सांगण्याचं तात्पर्य एक आहे, वारकरी संप्रदायाचे डोळे म्हणजेच माऊली ज्ञानोबा आहेत तर वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजेच नामदेव महाराज। वाणी किती श्रेष्ठ आहे का? 700 वर्षापूर्वी सुद्धा परप्रांतामध्ये परराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या वारकरी संप्रदायाची पताका भगवी पताका ज्यांनी फडकवली हे आपण पाहिलं तर नामदेव महाराज आहेत। नामदेव महाराजांच्या वाणीनं कीर्तन करावं। नामदेव कीर्तन मालकानं कीर्तनात नाचावं।
यात सुद्धा नवल नाही. देव नाचत होता हे सोडा, पण नाचता नाचता देवाचा गळला. कधी कधी लोक सांगतील ताई नामदेव महाराजांच्या कीर्तनात देव नाचला, याच्यावरती आमचा विश्वास नाही. नाचता नाचता देवाचा पितांबर गळून पडला, यातही आमचा विश्वास नाही असं बोलतात. माहिती का कोण? गावामध्ये कुच्चरवटा असतो. कुच्चरवट्यावरील उसण्या तंबाखूला उसण्यात चुना लावणाऱ्यांच्या उचापत्या चालतात. बरं, ज्याला काहीच काम नाही, फक्त काड्या करायचं काम करायचं, याचं असं त्याचं तसं. पण त्याला सांगायचं तुम्ही उसण्या तंबाखूला उसना चुना लावणारे एक काम कर, 500च्या ऐवजी 1000 रुपये माझ्याकडून घे आणि जा एकदा औंढा नागनाथ या क्षेत्राच्या ठिकाणी. काही भट्टांना विचारा, ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे आणि ज्या वेळेला म्हणावं सर्वजण कीर्तन श्रवणाकरिता आलेत, पण देवाला नाही का आवडलं म्हणून फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नाम देवा हाती दूध प्याला. देवानं नैवेद्य खाल्लाय नो, हे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. सांगण्याचं तात्पर्य काय? ज्या वेळेला कीर्तन चालू होतं जगाच्या मालकाचा पितांबर गळून पडला, पण देवाची एक खासियत होती. नामदेव महाराज जसं करणार तसंच भगवंत करायचे. नामदेव महाराजांच्या लक्षात आलं माझे भक्त गाती जे ते नारद आम्ही उभा ते देव तिथे विराजमान असतो. पण आपण जर विचार केला प्रत्येक ठिकाणी जर त्याचा असाच पितांबर गळून पडला तर याची फजिती होईल, म्हणून नामदेव महाराजांनी स्वतःचा पंचा घेतला आणि कमरेला बांधला. तसाच पांडुरंगानं सुद्धा पंचा घेतला आणि स्वतःच्या कमरेला बांधला. म्हणून तेव्हापासून पुरुष मंडळींनी कंबर बांधून कीर्तन करण्याची प्रथा चालू झालेली आहे. मला सांगण्याचं तात्पर्य काय तुम्हाला ऐका, जगाच्या मालकानं सुद्धा नैवेद्य खावा. नामदेव महाराजांचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायाची वाणी. तुम्ही दाखवता का देवाला नैवेद्य? खरं खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही अजिबात. हा देवपूजा करता का रोज माय? लईच कामाचे दिवस निघले तर तुमच्याकडे शेतात पीक कोणतं लावतात? सरकी लावता का? सरकी नाही, पराठी असते, कांदे असतात का? असो, कांदे लावायचे दिवस निघाले माय. सकाळी 7 वाजता कोणती बाई देवपूजा करून जाती कांदे लावायला? खरं खरं सांगायचं, घरी कोणीतरी स्वयंपाक करायला एखादी बाई. बरं, देवपूजा सोडा, 8 दिवसातून एकदा टाइम जर भेटलाच तुम्हाला देवाची पूजा करायला, एकदाच बकीर बड पाण्यात देवाला टाकणार. बरं, देवाला वर काढल्या तुम्ही का पुसून घेता करू मला ना? बटर मोजणे एवढी असतील इथं, मनातून देवपूजा करतात. पण तुम्हाला माहित नाही आजी, कधी कधी पाहिलं मी स्वतःच्या डोळ्यानं, देवाला पुसायला टॉवेल रुमाल नसतो, देवाच्या मुंडक्याला धरती अशी झटकती. मग तो पाणी देवाला राहू नये. कशाचं नैवेद्य आलं आणि कशाचं काय कळत आहे? भाजी करता ना तुम्ही, भाजीला शेंगदाणे टाकता का? खोबरं टाकता? खोबरं असं करा, नाही तर असं करा. मला खरं खरं सांगायचंय, भाजी करताना तुमचा हात किती वेळा तुमच्या तोंडाकडे जातो? हो गंगा मावशी, जगाच्या मालकाचा नैवेद्य तुम्ही सांगाल ताई आम्ही देवाला नैवेद्य दाखवतो, पण देव आमच्या हातानं देव खातो, पण आता खाऊ घालण्याची ताकदच आपल्याकडे नाहीये. नामदेव महाराजांसारखी कोणी प्रार्थना करावी जगाच्या मालकाला, देवा पांडुरंगा नैवेद्य खाण्यासाठी प्रगट हो, नाहीतर तुझ्या चरणावरती डोकं फोडून घेईल. नाही म्हणता येणार. कोण कहते भगवान खाते नहीं, बेरशबरी के जैसे खिलाते नहीं. कोण कहते भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते भगवान सोते नहीं, माँ यशोदा की जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण राम नारा सगळ्या जणी म्हणा, जोरात म्हणा जरा. अच्युतम केशवम राम जान घरी मालकाला एवढं जोरात बोलता का तुम्ही? तेवढं तरी जोरात म्हणा, थोडा आवाज येऊ द्या अजून. अच्युतम केशवम. वाह, चांगला आवाज येतो. टाळी वाजवा एकदा तुम्ही तुमच्यासाठी. सांगण्याचं तात्पर्य, देव खातो पण सध्या खाऊ घालण्याची ताकद आपल्याकडे नाही. वारकरी संप्रदायाची वाणी म्हणजे नामदेव महाराजात ऐका. वारकरी संप्रदायाचे कान म्हणजे श्रीमंत संत पैठण निवासी शांतीचे सागर असणारे एकनाथ महाराज आहेत. श्रीमंत संत आणि शांत त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनात किती श्रीमंती. जगाच्या मालकानं कावडीनं पाणी व्हावं यात नवल नाहीये. त्याच्या पुढे जाऊन सांगितलं तर रोज देवाऱ्यातील देवतांना पुरणपोळीचं नैवेद्य आहे. काही अभंग लिहिले, काही गवळणी लिहिल्या, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं, एकनाथी भागवत लिहिलं, पण सर्वसामान्य माणसाला लवकर कळावं यासाठीच एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. या शेजानीनं
बरं नाही केलं ग बयो मला पंढरीला गेलं त्याच्या पुढे ऐकलंय सोयागे पिनागे अंधाईला अरसागे टकलीला बक्कल गे जमतंय ना सांगायचं काय तात्पर्य सर्वसामान्य माणसाला कळावं याकरिता भारुडाची निर्मिती केली दुसरा गुण आहे संत सुंत कुणाला म्हणावं ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर तेच खरे संत आणि तिसऱ्या शांत एवढे शांत यवनंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाचे कान सापडले आता ऐका वारकरी संप्रदायाचे नाक म्हटलं तर कोण हा प्रश्न निर्माण झाला तर वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे पाचव्या वेदाचे निर्माते वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजेच जगद्गुरु तुकोबराय आहेत किती धारदार नाक आहे पहा तुम्ही नाकाला शेंडा असेल तर किंमत आहे वारकरी संप्रदायाचं कळस आणि संप्रदायाचं नाक आहे नाकाला शेंडा असेल तर माणसाला किंमत आहे नाहीतर लोक सुद्धा म्हणतात काय नकट नाक घेऊन बोलता खरंय की नाही आपल्या टाकडीमध्ये बाईला एवढी रुसन नाक आहे भली मोठी नथ नाकात घातली मालकाला म्हणते पप्याचा बाप कशी दिसते मालकाला माहिती अख्ख्या टाकडीत आपलंच भूत पण तरी सुद्धा सांगत नाही पप्याची माय अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही नाकाला शेंडा असावं बरं ना तर काय करावी ती 32 लक्षणे आणि नाक नाही किती सुंदर असू द्या नाक नसेल तर अर्थ नाहीये आज पहा नाकाला शेंडा असेल तर किंमत नाकाला शेंडा असावा नाकाला शेंडा असावा नाकाला धार असावी फक्त धार नसावी नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो आताशी कळालं तुम्हाला वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबराय आहेत तुकोबरायांचा अधिकार माझी मद झाली अनवर वाचा छंद या नामाचा घेतला असे किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले तुकोबरायांचा अधिकार आहे तुका राम नाम घेता कापेम अधिकार संपन्न तुकोबरायांना साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही म्हणता आमचं भाग्य उजळलं तुकोबराय म्हणतात तुमचंही भाग्य उजळेल कधी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा कधी गळ्यात पवित्र तुळशीची माळ धारण करावी लागेल भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा पाहिजे मनुष्य देह धारण करून आल्यावर महिला मंडळी एकदा तरी माळ घालावी माणसानं बरोबर बऱ्याच लोकांना काढले सुद्धा कोरोनाच्या काळात डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरला म्हणलं डॉक्टर म्हणे जगायचं असेल तर मग खावं लागेल काढली ना माळ मेला असतो तर चालला असतो पण माळ नव्हती काढायला पाहिजे काय दिवे लावले असे तरी आपण लोकांचं चांगलं झालेलं आपल्याला कधीच नाही देखवलं लोकांनी बंगला बांधला आपल्या पोटातलं कधीच नाही राहिलं कौतुक करत नाही माणसं अजिबात सांगण्याचं तात्पर्य काय एकदा का जीव गेला तरी चालेल देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव देह जाओ 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 हेची घडी देह जाओ 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 हेची घडी Hey,
जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली पवित्र तुळशीची माळ कधी निघणार नाही. तो ओरिजिनल वारकरी. ओरिजिनल वारकरी आणि डुप्लिकेट वारकरी ओळखायला येतात. किती सांगितलं कीर्तनात एकदा तरी माळ घाला, जीवनात एकदा तरी पवित्र तुळशीची माळ घाला. किती सांगितलं तरी लोकांच्या डोक्यात नाही बसत. कीर्तन संपल्यावर एक म्हातार मला म्हणे ताई माळ घालायची. म्हटलं बाबा अजून माळ नाही घातली का? वय किती? म्हणे 75. म्हटलं अजून माळ नाही घातली का? 75 वर्षाचे झाले. म्हातार म्हणतात ताई आताही नसती घातली पण आता श्रावण महिना चालू आहे ना, आता जाऊ नवी. मला सांगायचं काय तुम्हाला, वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात अर्थ नाहीये. योग्य वेळेत ज्या दिवशी पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालाल ना त्या दिवशी तुमचा दुसरा जन्म असणार आहे. पण एकदा तरी माळ पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालावी एकदा तरी. पंढरी शेजारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. कारण होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी. तुकोबारे म्हणतात माझं भाग्यही उजळलंय आणि त्याचबरोबर चिंताही वारली. उजळले भाग्य अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबा अवघी चिंता वारली. तुकोबारे म्हणतात आमचं भाग्य उजळलं कधी? माग शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. जेव्हा गुरु स्वप्नात आले रामकृष्ण हरी मंत्र दिला तेव्हा उजळले भाग्य आता. पण अवघी चिंता वारली गुरु स्वप्नात आले रामकृष्ण हरी मंत्र दिला. तुकोबारेने आपल्यालाही सांगितलंय माणसानं जीवनात योग्य वेळेत गुरु करावेत. माऊली ज्ञानोबारे वर्णन करतात माणसाला जीवनात मोठं व्हायचं असेल आणि योग्य मार्गाने वाटचाल व्हावी असं वाटत असेल तर भावे विन देव नकळेनी संदेह आणि गुरुविना अनुभव कैसा कळे का. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविना देवा तुझा पाहता नाही त्रिलोकी. जीवनात एकदा तरी गुरु करावे लागतात. तुकोबारे सांगतात आमचं भाग्य उजळलं. गुरु स्वप्नात आले रामकृष्ण हरी मंत्र दिला तेव्हा. आपण म्हणतो उजळली भाग्य आता. गाडी बंगला जमीन जुमला प्रॉपर्टी घर सगळ्या गोष्टी भेटल्यावर. पण संतांनी वर्णन केलंय भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई. याला भाग्यच म्हणता येत नाही. बरं लेकरं झाल्याच्या नंतर मनाही उजळले भाग्य. आता पण मुलगाही पाहिजे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक. चांगल्या विचाराची लेकरं जन्माला येणं सुद्धा काळाची गरज आहे. आज जर पाहिलं आपण चांगल्या विचाराची लेकरं जन्माला यावीत असं वाटत असेल. संतांनी वर्णन केले सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. मुलगा सुशील उदार चांगला निवडण्यासाठी चांगल्या विचाराचा निवडण्यासाठी आई वडिलाचं त्याच्या स्वतःचं त्याच्या पिढीचं परंपरेचं पुण्य शिल्लक असावं लागतं. त्याशिवाय चांगल्या विचाराची लेकरं नाही. देवाला मागा पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा कन्या तरी ऐसी देई आणि जैसी मीरा मुक्ताबाई. मुलगा असावा पण प्रभू रामचंद्रासारखा. रामासारखा मुलगा आवडतो की रावणासारखा आवडतो बोला बरं. राक्षसाला सुद्धा कळत होतं कधी कधी देवाचं भजनच आपण केलं पाहिजे. ज्या वेळेला पहा सीता मातेचं हरण करायचं होतं आणि सीतेचं हरण करण्याकरिता राजा रावणाचे मामा त्यांचं नाव मारीच मामा बरोबर. मारीच मामाला फोन लावला. तू म्हणाल फोन होता का? होता म्हणायचं आपण. मारीच मामाला फोन लावला तर भांजीभावाचा फोन आला. साक्षात काळाचा फोन आला. भीती वाटली. मारीच मामाकडे रावण महाराज पोहोचले. मामा सीतेचं हरण करायचंय आणि तुम्हाला हरिण व्हावं लागेल. मामा म्हटले भांजीबुवा हरिण व्हायला हरकत नाही पण हरिण होण्याच्या नादात प्राण हरण्याची शक्यता आहे.
रावणानं म्हणावं मामा प्राण हरले तर हरले पण तुम्हाला हरिण व्हावं लागेल. मामाने नकार दिला. दिपाड देहाच्या राजा रावणानं म्हाताऱ्या मामाला खाली पाडलं, तलवार मानेवर धरली. बोला मामा हरिण होता की मरता? आता मामाने विचार केला, राक्षस होता, हरिण झालो तरी मरणार, हरिण नाही झालो तरी मरणार. फरक एवढाच आहे, हरिण झालो तर रामाच्या हातानं मरेल आणि हरिण नाही झालो तर या रावणाच्या हातानं मरावं लागेल. मग या दृष्टाच्या हातानं मरण्यापेक्षा हरिण होऊन रामाच्या हातानं मेलेलं बरं. जेवढे कीर्तनात आलेत ते सगळे रामाचे गिराईक, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पण एवढा मोठा सोहळा चालू असून जे गोदाड्यात झोपले ते सगळे रावणाचे गिराईक आहेत. अजिबात काळजी करण्याचं काम नाही. जोरात म्हणा प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. असं घोटाळा नका घालू. परत एक संधी. प्रभू रामचंद्र भगवान की, प्रभू रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. आता हुशार झाले. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचे मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा. रामासारखा मुलगा तुम्हालाही वाटतं जन्माला यावा. तुमच्या पोटी येतील प्रभू रामचंद्र, पण त्या अगोदर तुम्हाला कौशल्य व्हावं लागेल. आताची कौशल्य 6 वाजले तर टीव्ही पुढे जाऊन बसते. प्रभू रामचंद्र येणार कसे? दशरथाला स्वतःच्या हाताला ताट करून जेवावं लागते. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्याही पोटी जन्माला येतील, पण मासाहेब जिजाऊ होणं काळाची गरज आहे. आजची जिजाऊ लेकराला शिकवते, बाळा शिवाजी व्हायचं असतं, कोणाच्या एकात पडायचं नाही, कोणाच्या दोनात पडायचं नसतं, आपण आपलंच पाहायचं असतं. शिकवते जिजाऊ आजची बाळाला, बाळ शिवाजी व्हायचं असतं. बसच्या मधून प्रवास करत असताना बसच्या मधोमध बसायचं असतं का? बस जरी पुढून ठोकली किंवा बस जरी मागून ठोकली, आपण मात्र मध्ये सुखरूप कसं स्वराज्य स्थापन होणार आहे? देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे स्थापन आहे. आज आपल्या दारात तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून नाही चालणार आपल्याला. जेव्हा त्यांनी शक्तीला भक्तीचा जोड दिला तेव्हा कुठेतरी स्वराज्य स्थापन झालेलं आहे. राजमाता मासाहेब जिजाऊंना जर विचारलं तुम्हाला डोहाळे काय? सांगावं ना अम्मा असं काही खावेसे वाटते. घोड्यावरती बसावं, दांडपट्टा चालवावा, तलवारबाजी करावी आणि नराधमांचा शिरछेद करावा, हे डोहाळे असायचे मासाहेब जिजाऊचे. आताच्या बाईला विचारा डोहाळे काय, ती म्हणते मला राख खा वाटते. तुम्ही राख खाली तर पोरग कसं जन्माला येणार आहे? प्रभू रामचंद्र येतील, पण कौशल्य होणं काळाची गरज आहे. 5 वर्षाच्या ध्रुव बाळासारखा मुलगा तुमच्याही पोटी जन्माला येईल, पण आज नीती शिकवणारी आई जन्माला येणं गरजेचं आहे. आज घराघरांच्या मध्ये शोकांती काय, ज्या आईवडिलांनी लेकराला जन्म दिलाय की आपलं लेकरू शेवटच्या वेळेला आपल्याला पाणी पाजल आपला अंत्यविधी झाल्यावर. पण कुठेतरी लहानपणापासून लेकरांच्या एकदा का संस्काराला तुम्ही कमी पडल्या. आज स्वतःच्या आई वडिलांच्या अगोदर लेकरालाच पाणी पाजण्याची वेळ यायला लागली आहे. कशामुळे? फक्त संस्काराचा अभाव आहे. नाही 50 एकर जमीन घेता आली तरी घेऊ नका, नाही तुम्हाला 3 मजले बिल्डिंग बांधता आली तरी बांधू नका, पण सध्याच्या काळात फक्त लेकरांना संस्कार कमवणं ही काळाची गरज आहे. त्याशिवाय नाही. भविष्य वाटत असेल आमचं धोक्यात जाऊ नये, लेकरांच्या वरती संस्कार कमवणं. तुम्हाला एक सुंदर प्रसंग सांगते पहा. आज कधी कधी वाटतं 70, 75, 85, 90 वर्ष वय जरी झालं तरी स्वतः रोजानं काम करून पोट भरवण्याची वेळ आज मायबापांच्या वरती येते. कशामुळे? लेकरांना संस्कार नसल्यामुळे. व्यसनाच्या अधीन चाललेत. त्यांना कधी रामकथा नाही सांगितलेली, त्यांना कधी भागवत कथा नाही ऐकवली तुम्ही, त्यांना कधी छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांना चरित्र नाही सांगितलं, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं त्यांना चरित्र नाही सांगितलं की आज हे स्वातंत्र्य उभं राहण्यासाठी, हे स्वराज्य स्थापन होण्यासाठी त्यांनी काय बलिदान केलेलं आहे. मोठे झाल्याच्या नंतर लेकरं तेच फक्त नाटकं केल्याने महाराज होत नाहीये. कानात कुंडल घातलं फक्त दाढीन मिशा वाढवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणल्याशिवाय महाराजांना सुद्धा आनंद होत नसणार आहे. शिवजयंती साजरी करतो, रात्रभर दारू पिऊन नाचता. मला सांगायचंय काय, पहाटे 3-3 वाजेपर्यंत. आज 24 तास तुमचा मुलगा जर दारू पिऊन पडलेला असेल, काय करता प्रॉपर्टीला, काय करता गाडीला बंगल्याला तुम्ही? तुमचं जीवन जर आनंदाचं नसेल. लेकरांच्या वरती चांगले संस्कार का लावावेत? तुमच्या एका पोरासाठी निरागस एखाद्याच्या दुसऱ्या मुलीचं सुद्धा वाटळ होत आहे. आज रात्री 12, 1 आणि 2, 2:30, 3 वाजेपर्यंत तुमचा मुलगा दारू पिऊन कुठेतरी पडलेला राहतो आणि तो मुलगा घरापर्यंत पोहोचत नाही. आज शेवटी आईचं अंतकरण आहे. काय दुःख होत असेल. 12, 1 वाजेपर्यंत शेजाऱ्याला जाऊन विचारते, काऊ मावशी तुमचा मुलगा आला का? अहो ताई तुमचा मुलगा आला का? ज्या वेळेला रात्री 1-1:30 वाजता
बाहेरून दरवाजावरून आवाज येईल आणि दरवाजा वाजवलेला आवाज कानावरती पडेल का? जेव्हा लेकराचं तोंड भरून अगदी डोळा भरून तोंड पाहिल ती म्हातारी, त्यावेळेला आनंदानं झोप लागते त्या म्हातारीला. कशामुळे? संस्काराचा अभाव आहे. लेकरांना मी सांगत असते, कुंभार मडकं घडवतो आजी, पण जोपर्यंत चिखल ओललाय तोपर्यंत. एकदा का चिखल वाळला मडकं फुटतं पण आकार नाही बसत मडक्याला. तसं लेकरू लहान आहे तोपर्यंत संस्कार. कानाच्या वर गेलं तुम्हाला घराच्या बाहेर काढल, पण नंतर मग शक्य नाही म्हातारपण तुमचं सुखाचं जाईल. म्हणून मुलगा चांगल्या विचाराचा जन्माला येण्याकरिता आई वडिलांची पुण्याई पाहिजे, लेकरांच्या वरती संस्कार. मुलगी असावी संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई सारखी, ज्या मुलीसाठी जगाच्या मालकानं सुद्धा बाईचं रूप धारण करावं. आपण जर पाहिलं बाईचं रूप धारण केलेलं होतं संत जनाबाईंकरिता. रोज पहाटेच्या वेळी जातं झटकून घ्यावं म्हणावं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊ कौतुके तू, ओव्या गाऊ कौतुके तू. जातं करताना माय पण आता जाते नाही राहिले. काही दिवसानं तर मी म्हणते पोरांना असं फोटो दाखवावं लागेल, बाळांना याला जाता म्हणतात. जातच नाही कळायला आता सध्या. जात्यावरचे गाणे सुद्धा बदलले पा. पहिल्या काळात बाई लवकर उठायची पहाटे 3ला 4ला. आता ह्या नाही उठत, आता हे उठत आहेत सकाळी 3ला. आपण विचार कशाला उठले? सकाराम ताते म्हणे हिटरचं बटन टाकतो. पाणी गरम करून ठेवायचं काम यांच्याकडे. पहिली बाई उठायची पहाटे 3ला कशासाठी? दळण दळायला. आता तोच पिठाचा डबा यांच्या डोक्यावर आलाय. तुम्ही पहा ना, लवकर उठायच्या महिला मंडळ. त्यात आपुलकी होती, संस्कार होते. लहान लेकरं सुद्धा झोपेतून उठायचे का? आजोबाच्या काकड्याच्या आवाजाने लेकरं उठायचे. आता आम्हाला खारीवाले आणि पावावाले उठते सकाळी सकाळी. हे तर खरंय. पहिला एक काळ होता, अगदी सूर्याची कोळी कोळी किरण धरणी मातेवरती पडायची. पक्ष्यांचा किलबिलाट कानाच्या वरती ऐकायला यायचा आणि सुंदर अशी वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून जायची आणि लेकरांना सुद्धा शिकवलं जायचं. खरा तो एकची धर्म जगाचे बांधकोर, असं होतं का? खरा तो मला सांगायचं काय, पहिले महिला मंडळ लवकर उठायच्या. एक बाईचा नवरा आता सांगते 8 वाजले तरी सकाळी उठच ना. नवरा गोदाड्यात बायकोने केलं चालू, पाटेच्या ग पारामध्ये जात वाज वंगा वंगा, जात वाज वंगा वंगा, उठर गोदाड्यातल्या सोंगा. हे आताचे गाणे. पण संत जनाबाई सांगतात ऐका, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही गुणे, विश्वाचे तू फिरविशी जाते पीठ काढीशी दैवाचे. सांगायचं एकच, मुलगी असावी संत जनाबाई सारखी. आताच्या पोरी पाहिल्या तर लग्न होईपर्यंत बापाला टेन्शन आहे आणि लग्न झाल्यावर नवऱ्याला टेन्शन आहे. एका घरात 3 मुली होत्या महिला मंडळ. एक होती तुतानी, एक होती गेंगाणी, एक होती बोबडी. तिघीच्या 3 तरा. लग्न जमाना. बापानं 40 वर्षाचे झाले, स्थळ पाहणं चालूच होतं. कोणताच मुलगा यांना पास करणं. आताचाच काळ म्हणा. पण एक स्थळ असं आलं, 3 जणी सख्या जावा जावा एकाच घरात, 3 सख्या भावाला, सख्या बहिणी सख्या जावा. स्थळ आलं, पोरींना सांगितलं वडिलांनी, पोरींनो तुम्ही बोलल्या की घोटाळा होतो म्हणे, उद्या सकाळी पाहुणे येणार आहेत. पाहुणे आल्याच्या नंतर कोणी शब्द बोलायचा. पोरी म्हटल्या पप्पा आम्ही ताईत नाही बोलणार. दुसऱ्या दिवशी पाहुणे आली, सकाळी नाश्त्याला पाहुणे हजर. सकाळी नाश्ता झाला, दुपारची जेवणाची वेळ झाली. पोरींनी सुंदर साड्या घातलेल्या होत्या. दुपारी 12 वाजले आणि मुलींचे वडील म्हटले मुलाच्या मामाला, मामा बसा जेवणाकरिता. मामा म्हणतात सकाळी 8 वाजल्यापासून आलोयत, 12 वाजलेत, एकही पोरगी बोल ना का? कारण या मुक्या तर नसतील. आता म्हणतात ज्याची बायको मुकी तो सगळ्यात, पण मुक्या कुठं भेटत आहेत? मालकाला म्हणती काय काय सांभाळू, घर सांभाळू की दार सांभाळू की सासू सासरे सांभाळू की लेकरं सांभाळू? नवरा म्हणतो मी सगळं सांभाळतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळ.
सांगितलं अगोदर बोलू नका. 12 वाजले तरी एकही मुलगी बोला नका. मामा म्हणे काहीही करून पोरींना जेवण होईपर्यंत बोलतं करायचं. सुंदर पंचपक्वानाचं भोजनाचं ताट होतं. पुरणाची पोळी होती, कढी होती, आमटी होती, बासुंदी होती, ज्वारीची भाकरी होती, बाजरीची भाकरी होती, वांग्याचं भरीत होतं, बटाट्याचं भरीत होतं, पापड होता, लोणचं होतं, गुलाबजाम होते, जिलेबी होती. तोंडाला पाणी नका सांगते फक्त आता. हा फक्त ऐका, फक्त ऐका. त्यामध्ये सुंदर जिरा मोहऱ्याची कढीपत्त्याची फोडणी दिलेली कढीची वाटी. कढी कळते ना तुम्हाला? टाकडी कढी असा पदार्थ आहे पहा. कढीमध्ये 5 बोटं बुडून बाबा कढीचा फुरका मारल्याशिवाय कढीची चव कळत नाही. उद्या कढी करा, फुरका मारा, मग आपली आठवण काढा. सोमवार असतील तर सोमवार सोडायला करा. मला सांगायचं काय तुम्हाला, ज्या वेळेला मामाने असे 5 बोटं कढीत बुडवले आणि असा फुरका मारला, मामा म्हणतात वा काय कढी झाली, अशी कढी आजपर्यंत खाल्ली नव्हती. काय काय घातलं असेल या कढीला, कोणी केली असेल ही कढी. जिनं कढी केली तिनं स्तुती ऐकली, पातीलच उचलून घराच्या बाहेर पडत सुटली. बाई 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 ताय सांगतो तुम्हाला तकाल पतून धामाधूम झाले. त्यात देव घातलं, मी घातलं, देव का तुम्हाला पली पली म्हणे, वालू का कली घ्या ना थोली थोली. मामाने डोळे पांढरे केले. तेवढ्यात दुसरी आली, तिने हिचं बोलणं ऐकलं आणि ती म्हणते अगं ग कशाला बोलली. मामाच्या नरड्यात घास फसला. तिसरी आली, या दोघीचं बोलणं पाहिलं आणि ती म्हणती काय केलं तुम्ही, पप्पानी सांगितलं होतं ना बोलू नका. बोलण्यात जमणे ना, मोडणं जमणे ना, कन्न का नाही टाकळी. जे ताटावरचे पाहुणे उठून पळाले त्यांनी अजून टाकडीचं तोंड नाही पाहिलं. विठ्ठल विठ्ठल. मला सांगायचे मुलगी असावी चांगले विचाराची. संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई सारखी. ज्या मुलीसाठी जगाच्या मालकाने विषाचं प्राशन करावं. तुकोबाराय सांगतात आमचं भाग्य उजळलं, गुरु स्वप्नात आले, रामकृष्ण मंत्र दिला तेव्हा, पण आमची चिंताही वाढली. चिंता आणि चिता फक्त अनुस्वाराचा फरक आहे. चिता ही माणसाला मेल्याच्या नंतर जाळते, पण चिंता ही माणसाला जिवंतपणी जाडत राहते. तुकोबाराय म्हणतात ती आमची चिंता वाढली. तुकोबाराय सांगतात परमार्थ करणाऱ्या माणसाला परमात्मा प्राप्तीची चिंता, आणि तीच चिंता आमची वाढली. पण कधी त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुकोबाराय सांगतात संतांचं दर्शन झालंय आणि पद्मनाभाशी आम्ही जोडले गेलोत म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. मग संतांचं दर्शन का करावं, संतांची संगती का करावी, तर हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते. आणि एकदा का संतांचे चरण धरले संताचे पायी हा माझा विश्वास. आता विश्वास शब्द फार महत्वाचा आहे. किती अक्षरांचा विश्वास हा शब्द, किती अक्षर आहेत त्यामध्ये, किती अक्षर आहेत, 4 6 5 किती 3 नाही 3.5 अक्षरांचा शब्द आहे फक्त. स्वतःच्या हाताने स्वतःचा देह मोजला तर 3.5 हाताचा नरदेह फक्त 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे. 3 मित्रांची एक गोष्ट जर तुम्हाला सांगितली तर वाचनातून पाहिली पहा, ती गोष्ट अशी आहे, एका वेळेला ज्ञान धन आणि विश्वास या तिघांची मैत्री होती. पण तिघांची मैत्री असताना काही कारणास्तव अगदी एकमेकांच्या वरती नितांत प्रेम, ज्ञान धन आणि विश्वास एवढं प्रेम होतं. पण काही कालांतराच्या नंतर त्यांना एकमेकांना स्वतःला सोडून जाण्याची वेळ आली, एकमेकांना बाजूला होण्याची वेळ आली. पण त्यावेळेला पहा तिघ जणही जात असताना एकमेकाला सांगू लागले आपण आता परत नंतर भेटणार, पण आपण कोणत्या ठिकाणी भेटायचं. त्यावेळेला ज्ञानाने सांगितलं जिथे शिक्षण घेतलं जातं विद्यालय शाळेमध्ये मी नक्कीच भेटल, म्हणजे शाळेमध्ये ज्ञानाची भेट होईल असं सांगितलं. त्याच्या पुढे धन म्हटलं श्रीमंताच्या घरामध्ये माझी भेट होईल. पण नंतर विश्वासाला विचारलं की तुझी भेट कुठे होणार, तर या दोघांकडे पाहून विश्वास दाही मोकलून रडायला लागला. विश्वास रडत होता आणि विश्वास रडताना सांगू लागला की म्हणे तुमची तरी ज्ञानाची भेट होईल ज्ञान मंदिरामध्ये, धनाची भेट होईल श्रीमंताच्या घरी, पण मी असा आहे एकदा का ज्या ठिकाणावरून गेलो परत आयुष्यात तुमची माझी कधीच गाठभेट होऊ शकत. माणसाच्या जीवनात विश्वास फार महत्वाचा आहे. 3.5 अक्षराचा आहे हा नरदेह, 3.5 हाताचा पण 3.5 अक्षरावरती अवलंबून आहे. किती विश्वास महत्वाचा तुम्हाला समजावून सांगते. तुम्ही जर सर्दी खोकला झाला तर कुठे जाल, हॉस्पिटलमध्ये जाता की नाही डॉक्टरांकडे, डॉक्टरांना विचारता का तुम्ही की ही गोळी बरोबर दिली का, तुम्ही गोळी खाल्ल्यावर मी मरल का, विचारता का, बरोबर का. कोणताच प्रश्न न विचारता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गोळ्या घेता. कशामुळे, डॉक्टरांवरती ठेवलेल्या विश्वास ठेवता ना तुम्ही. त्याच्या पुढे पहा बसमधून प्रवास करत असताना बसमध्ये चढताना तुम्ही त्या ड्रायव्हरला विचारता का आम्हाला कुठं धडकवशील का, आम्हाला कुठं मारशील का, बसावं की नाही, विचारता का. कोणताच प्रश्न न विचारता तुम्ही बसमध्ये जाऊन बसता. त्या ड्रायव्हरवरती ठेवलेल्या विश्वास ठेवता ना तुम्ही. फुकट तिकीट अर्ध तिकीट विश्वास ठेवून बसमध्ये जाऊन बसता. त्याच्या पुढे तुम्हाला पटल असं सांगते. एका वेळेला पहा 25 वर्षाच्या मुलानं नवीन खिलार बैलाची जोड घेतली. बैल कळतात तुम्हाला, आणि पहा तुम्ही बैलाला शिकवायचं असेल, नवीन बैल घेतलं तर त्यांना रिकाम्या शेतात घेऊन जावं लागतं. बैलांना घेऊन शेतामध्ये गेला, दिवसभर बैलाला शिकवलं. पहा तुम्ही एखाद्या मुलाला जर फोर व्हीलर गाडी किंवा 2 व्हीलर गाडी शिकायची असेल तर रिकाम्या शेतात जावं लागतं. एखाद्या मुलीला भाकरी शिकायच्या असतील तर रिकाम्या वेळेत ती आई तिला भाकरी शिकवत राहते. पण टाईम असेल तर बैलाला शिकवण्यासाठी तो रिकाम्या शेतात घेऊन गेला. दिवसभर बैल शिकवले, 5:30-6 वाजले, सायंकाळची वेळ झाली. त्यानं बैल गाडीला जुंपले आणि घराकडे घेऊन निघाला. टाकळीच्या दिशेने गाडी येत होती, पण जशी गाडी गावाच्या जवळ येणार बैल नवीन असल्यामुळे बैल उधळायला लागले. बैल उधळता उधळता बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, बैलावरचा ताबा सुटला. त्यानं ओरडायला चालू केलं, दादा बाजूला सरका, बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, बैलावरचा ताबा सुटलाय, गाडी तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल. टाकळीतला प्रत्येक माणूस त्याला मदत करायचा. लहान लेकरं मुलं बाळा असतील बाजूला काढायचं. पण भानगड अशी झाली, जशी गाडी गावाच्या जवळ आली, गावाच्या 1 नंबरला घर होतं शांता काकूचं. जिला भांडण केल्याशिवाय करमत नाही तिचं नाव शांताबाई. आमच्या तिकडच्या सांगते मी, तुमच्या इथल्या सांगत नाही अजिबात. गावामध्ये कुठंच कुणाला शेजारी राहू देत नव्हती भांडणाशिवाय, म्हणून तर लोकांनी गावाच्या बाहेर काढून दिलेली. या बाईला रस्त्यावरती पाहिलं आणि याचे डोळेच पांढरे झाले. तो म्हणे, काकू अहो बाजूला सरका, बैलांच्या नाकातली व्यसन तुटली काकू, बैलावरचा ताबा सुटलाय काकू, गाडी तुमच्या पायावरून जाईल काकू, तुम्हाला दुखापत होईल. आता काकूनं बाजूला व्हावं की नाही, एवढं सांगितल्यावर काकू बाजूला नाही झाली. पदर कमरेला खोचला आणि काकू काय म्हणते, का रे म्हणे, मी बी मतदान केले तेव्हा रस्ता झाला, रस्ता काय तुझ्या. वा, हा म्हणे, काकू तुम्ही एकटीनेच मतदान केलं म्हणून रस्ता झाला, पण
बाजूला सरका. काकू बाजूला झालीच नाही. जशी गाडी आली तशी भरकन काकूच्या पायावरून गेली. काकूच्या पायाचे दोन तुकडे झाले. आता नेमानं काकून कुठं जायला पाहिजे? दवाखान्यात. काकू दवाखान्यात नाही गेली, पोलीस स्टेशनला. तिथं जाऊन केस केली. तीच केस कोर्टातली केस बोर्डावर आली. हा बिचारा गरीब होता, घरात बसला रडत. भला मोठ्यानं 3 दिवस झालं पाणी नाही अन्न नाही. बायकोला बोलना, लेकरा बाळाशी बोलना, एका कोपऱ्यात बसायचा. त्याचं 2-3 किलो वजन कमी झालं. जवळचा मित्र आला, म्हणे असं झालं काय तुला, काऊन जुरतो, असं काय झालं? ते म्हणे अशी घटना घडली, आपला काही दोष नाही, काळजी करू नको म्हणे, आपण मालेगाववरून चांगले वकील लावू. वकील लावले. वकील म्हणतात काही काळजीचं काम नाही, तुम्हाला या केसमधून मी निर्दोष मुक्त करेल. पण मला सांगा, मी तुम्हाला या केसमधून निर्दोष मुक्त करेल असा त्या अगोदर तुमचा माझ्यावर विश्वास, हा शब्द लक्षात ठेवायचा. तो म्हणे 101 नाही, 1001% तुमच्यावर विश्वास. तो म्हणे ठीक आहे, मग एका केसचे 15,000 घेईल. ठरलं. पण उद्या कोर्टात गेल्याच्या नंतर त्या साहेबांनी कोणताही प्रश्न विचारू द्या, उत्तर फक्त बुईंग, बस एवढं द्यायचं, काही बोलायचं नाही. बुईंग. दुसऱ्या दिवशी आलं कोर्टात आल्याच्या नंतर समोरच्या कटघरात शांता काकू होती आणि अलीकडच्या कटघरात हा पहिला जज साहेबांना प्रश्न विचारला, दादा तुमचं नाव काय? हा म्हटला बुईंग. तू राहतो कुठे? बुईंग. तुझा तालुका? बुईंग. तुझा जिल्हा? बुईंग. ही बाई कोण? मग तर जोरात बुईंग केलं, मला नाही माहिती. शांता काकूची तळपायाची आगच मस्तकाला गेली आहे. काकू काय म्हणती, जज साहेब मुर्दाज बुईंगच करायला लागलाय. मुर्दाज बुईंग करतो म्हणे. काल तर लय ओरडत होता, काकू बाजूला सरका, बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, बैलावरचा ताबा सुटलाय, गाडी तुमच्या पायावरून जाईल, तुम्हाला दुखापत होईल, असं कोण सांगते? काकू डोक्यात. लक्षात आलं साहेबांच्या दोषी, तर बाई म्हणे बाबा नाही, बाबाला दिलं सोडून. जशी उड्या मारत भरी आला बाबा, बायकोला सांगितलं पहिलं कुरडई पापड भजे कर. 3 दिवसापासून उपाशी होता. जसा आनंदानं तो हात धुवून जेवायला बसला, भज्याचा एक घास तोडून तोंडात टाकणार, पहिले वकील साहेब हजर. लाज वाटते का म्हणे मूर्खा, अरे या केस मधून म्हणे तुला निर्दोष मुक्त केलं आणि खुशाल भजे खात बसला घरात. म्हणे अरे माझ्या पैशाचं काय? तो म्हटला बुईंग. कीर्तन संपल्यावर सचिन भाऊ फक्त मला बुईंग करू नका. विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य, संताचे पायी हा माझा विश्वास. एकदा का विश्वास बसला, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. आणि का संतांच्या चरणावरती विश्वास ठेवायचा आहे का? वर्णन केलंय, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. महिला मंडळ, तुम्हाला जर विचारलं तुमच्या जावयाला सगळ्यात जास्त काय आवडतं हे कोणाला माहितीये, तर काय सांगाल तुम्ही? सासूबाईपेक्षा सुद्धा लेकीला माहिती असतं. मालकाची आवड निवड काय ही प्रत्येक पत्नीला माहिती असते. जावयाला काय आवडतं हे जसं तुमच्या मुलीला माहिती आहे ना, तसं देवाला सुद्धा काय आवडतं हे फक्त संतालाच माहिती. म्हणून आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी आहे. जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड. आपण जर पाहिली, तुमची आमची आवड वेगळी आहे. महिला मंडळाला आवडतं साडी आणि सोनं, पुरुष मंडळाला आवडतं कडक इस्त्रीचे कपडे, कडक टोपी, आणि लईच केस पांढरे झाले तर ती त्यांची आवड. लहान लेकराला आवडतं, पहा तुम्ही, बाहेरचे कोणी पाहुणे आले तर ते लेकरू आईला म्हणणार, हं आई 10 रुपये दे ना पाहुण्याच्या समोर. लहान लेकराला पैसे मागायला आवडतं आणि खोड्या करायला आवडतं. तुमच्या लेकरांनी खोड्या कराव्यात नवल नाही, जगाच्या मालकांनी खोड्या कराव्यात. आणि गवळणी म्हणतात, यश देगा तू नाही
भगवान परमात्मा सांगतात जगाच्या मालकाची आवड आहे. लहान लेकराची आवड सांगितल्याच्या नंतर देवाला आवडतं पण खोड्या करायला आवडतं. लहान लेकरू भगवान परमात्मा जेव्हा लहान लेकराचं रूप धारण करून यावं तर देवाने सुद्धा खोड्या कराव्यात. आणि मैया म्हणतात 5 वर्षाचे माझे बाळगे अंगणी खेळे खेळ कालटकाची घे ताळगे तुम्ही मोठ्या डाल गजागे तुम्ही 12 घरच्या 12 गे. बरोबर की नाही. लेकरू किती वाईट असू द्या किती कुरूप असू द्या पण सगळ्यात जास्त विचारला आई जगात सगळ्यात सुंदर काय ती माता सांगते माझ्या लेकरा एवढं सुंदर जगात दुसरं काही नाही. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा ऐशी कळवळ्याते नितांत प्रेम लेकराच्या वरती राहत पहा. सांगण्याचं तात्पर्य लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. भगवान परमात्मानं अनेक खोड्या कराव्यात म्हणून मैया म्हणतात खोड्या नको करू माझे बाबा ओ खोड्या नको करू माझे बाबा ओ खोड्या नको करू माझे बाबा हात घेऊन शिकविते जगाचे यमुनेची माती काशी यमुनेची माती काशी बाबा घोडा नको करू माझे बाबा लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. जीवाची आवड सोडा संतांची आवड आहे. आवडे हे रूप गुजरे सगुण पाहता लोचन सुखावले. जगाचा मालक आहेच तेवढा सुंदर राजस सुकुमार मदनाचा पुतळा. पण त्याच्या पुढे सांगितलंय सर्वजण ऐकतो आपण सुंदर ते ध्यान उभवेलवा सुंदर ते ध्यान उभवेलवा रूप एवढं सुंदर आहे आणि संताची आवड सांगितली माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी. पण भगवंताची आवड अखंड भक्तांना नामचिंतन केलेलं भगवंताला आवडते. तुम्ही सांगाल ताई देवाची आवड आम्ही पूर्ण केली तर फायदा आहे ना. तर याच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. नामचिंतन करा संकट येणार नाही का. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. माऊली ज्ञानोबाराय सांगतात नारायण हरी उच्चारण नामाचा तेथे कडी काळाचा रिग नाही. कोणताच काळ तुमच्यावरती घात करू शकत नाही पण नामचिंतन मात्र करावं लागेल. आणि कलियुगामध्ये तर देवाची प्राप्ती करायची असेल कलियुगा माझे करावी कीर्तन त्याने नारायण दिले भेटी. कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरीचे. कधी कधी लोक सांगतात किती भजन केलं ताई तरी फायदा नाहीये. आमच्या जीवनात असं दुःख आलं केले कर्म झाले त्याचे भोग आले आणि उपजले मेले ऐसे किती. स्वतःचं कर्म हे प्रत्येक स्वतःला चुकवावं लागतं पहा. कधी कधी सांगतात लोक ताई किती भजन केलं तरी देवाने आमचं कुठं चांगलं केलंय. आमच्या लेकराचं असं झालं आमच्या मुलीला असं झालं देवाने कुठं आमचं चांगलं केलंय. मी कधी सांगत असते पहा देवाला दोष देण्यात अर्थ नाहीये. कधी कधी एखादी माणसं असतात ते आजाराने पीडित झालेली असतात. आजार त्यांना सुधरू देत नाही
पण एखाद्यानं कोणीतरी सांगावं याला अजिबात दवाखान्यात दाखवण्यात मजा नाहीये, डॉक्टरांकडे कशाला दाखवता, कशाला पैसे खर्च करता, दवाखान्यात दाखवून उपयोग नाही, याला कुठेतरी बाहेरची करणी काहीतरी केलेलं आहे, तुम्ही तिकडे दाखवून पहा. कित्येक लोक मी स्वतः पाहिलेत, आज मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेले लोक सुद्धा लोकांच्या सांगण्यावरून पाहणाऱ्या लोकांकडे, तांत्रिक लोकांकडे घेऊन आलेले पाहिलेत मी. आज आजार असेल तर तो तिथेच बरा होणार आहे. इकडे तिकडे दाखवण्यात किती दोरी गंडा केला आणि काही केलं. मला खरं खरं सांगायचंय, सगळ्यांनी रामकथा ऐकलेली पहा. प्रभू रामचंद्राचं चरित्र आपण श्रवण करतोय. ज्या वेळेला आपण पाहतो लक्ष्मणाला शक्ती लागलेली होती, लक्ष्मणाला शक्ती लागलेली होती, तेव्हा प्रभू रामचंद्रांनी हनुमानजीला कशाला पाठवले असेल बरं? जडीबुटी आणण्याकरिता. काही गरज होती का? वैद्याला आणायची गरज होती का? काही जडीबुटी आणण्याची गरज होती का? मला सांगायचंय काय, त्या वेळेमध्ये तर तांत्रिक लोक कमी असतील का? आताच्या पेक्षा सुद्धा कित्येक हजारपट अधिक त्यावेळेला तांत्रिक लोक सुद्धा तेवढेच पॉवरफुल होते. पर तांत्रिक लोकांची तरी काय गरज आहे? करताच आला असते जादू तर प्रभू रामचंद्रांनी केली नसती का? पण नाही, ज्या वेळेला जडीबुटीच आणावी लागली आणि तिथून आल्याच्या नंतर जेव्हा औषध दिले त्याच वेळेला लक्ष्मणजींची शक्ती निघून गेली. सांगण्याचं तात्पर्य, आजार असेल तर तो त्याच ठिकाणी बरा होणार आहे. आयुष्यात किती मोठा आजार असू द्या, भगवान परमात्माचं नामचिंतन करत राहाल तर तुम्हाला तो आजार आणि ते दुःख अजिबात त्रास देणार नाही. नामचिंतनाची ताकदच एवढी, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. का नामचिंतन करावं? ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड आणि गगना होनी वाढ, तृण अग्रिमेळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी हरी उच्चारणी, अनंत पाप राशी आणि जातील लयाशी क्षण मात्रे. योग्य वेळेत चावून भगवान परमात्माचं भजन करावं, नामचिंतन करावं. का नामचिंतनाने कसं करायचंय? विश्वातलं सर्व सुख प्राप्त होईल. नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. भगवान परमात्माचं नामचिंतनच करावं लागणार आहे. एक प्रसंग सांगते पहा. एका वेळेला सचिन दादा एक जणांना मला प्रश्न विचारला, म्हणे ताई तुम्ही सांगता की किती मोठं पाप केलेलं असू द्या, देवाचं भजन केलं तर पाप जळून भस्म होतं, मग खोटं बोलल्याच्या नंतर पाप जळून भस्म होतं असं म्हणता तुम्ही, पण खोटं जर आपण बोललं तर तेही खूप मोठं पातक डोक्यावरती लागलंय, तेही पातक नष्ट होईल का भगवंताच्या भजनानं? संतांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे पहा. माणसांनी खोटं सुद्धा बोललं पाहिजे. 2-3 ठिकाणी खोटं बोललं तर चालतं, पण ती खोटं बोलण्यामध्ये सुद्धा हित पाहिजे. तुमच्या खोटं बोलण्यामुळे जगताचं कल्याण होत असेल, एखाद्याचा जीव वाचत असेल तर खोटं बोललं पाहिजे. तुमच्या खोटं बोलण्यामुळे एखाद्याचं जीवन बदलून जात असेल तर खोटं बोललं पाहिजे. आणि तुमच्या खोटं बोलण्यामुळे एखाद्याच्या गोरगरिबाच्या मुलीचं लग्न होत असेल तर माणसानं खोटं बोललं पाहिजे. पण खूप मोठं किती पातक केलेलं असू द्या, त्याने सांगितलं ताई तुम्ही सांगता नामचिंतन केलं तर पाप जळून भस्म होतं, तीर्थामध्ये स्नान केलं तरी पाप जळून भस्म होतं. मी म्हटलं तीर्थात स्नान केलं तर पाप जळून भस्म होतं एवढं नाहीये. तीर्थाचं फक्त नाव जरी घेतलं तीर्थक्षेत्राचं, वाची म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा, तीर्थाचं नाव जरी मुखानं घेतलं तरी सुद्धा पाप अगदी जळून भस्म होतंय. पण त्याच्या पुढे ऐका, जरी आपलं केलेलं पाप जळून भस्म झालं, किती मोठं पाप जळून भस्म झालं, धुवून गेलं तीर्थाच्या स्नानानं, तीर्थामध्ये स्नान केल्यानं, पण पाप करण्याची माणसाची वृत्ती मात्र जळत नाही, ती वृत्ती मात्र नष्ट होत नाही. आणि तीच पाप करण्याची वृत्ती नष्ट व्हावी असं वाटत असेल तर भगवान परमात्माचं नामचिंतन करावं लागतं. संतांची संगती म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत दर्शन ह्या लाभ आणि पद्म नाभ जोडायला भगवान परमात्माशी जोडले गेलोत. ज्या भगवंताला जोडले त्याला ठेवावं कुठे? संपुष्ट म्हणजे आतली आत हृदयाची पेटी करून हृदयात साठवायचं अभंगाचं 3रं चरण. संपुष्ट
क्रमांकाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. संपुष्ट म्हणजे आतल्यात हृदयाची पेटी करून हृदयात भगवंताला साठवायचे. हृदयात देवाला साठवलं. पण प्रत्येक संतांचं वर्णन करूयात. अगोदरचाच भगवान परमात्मा हृदयात आहे, पण हृदयात साठवलं कोणी? हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, हो धरीला 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 पंढरीचा जोर गळा बांधुनिया दोर, हो धरीला हृदयात साठवलं होतं संत जनाबाईंनी. आणि त्याच्या पुढे आपण वर्णन करतोय, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने प्रभू रामचंद्राला हनुमंतरायांनी. आणि त्याच्या पुढे सांगितलंय, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रिलोक्याचा. हृदयात भगवंताला साठवलं म्हणून धन्य ते आरण रत्नाची ती खान, जन्मला निधान सावता तो. त्याच्या पुढे नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश भगवंताला साठवलंय. सांगण्याचं तात्पर्य भगवंत रूपी ठेवा अगोदरच आपल्या हृदयामध्ये आहे, फक्त तो आपल्याला शोधायचा आहे. का त्याला सापडावं? किती म्हटलं आपण, हे माझं ते माझं, गाडी माझी, बंगला माझा, जमीन माझी, प्रॉपर्टी माझी. माणसाचं आयुष्य म्हणजे लक्की ड्रॉ सारखं आहे. लक्षात ठेवायचं, क्षणभंगुर नाही वरवसा, वारे सावध सोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आय ओळसागा, राम राम स्मरा आधी. त्यासाठी सावध व्हायचं. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येई संगाती. योग्य वेळेत सावध व्हावं. का? अल्पायुष्य मानवी देह, शत गणले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. जगतामध्ये किती म्हटलं हे माझं ते माझं, संतांनी वर्णन केलंय. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, नाही रे
नाही कुणाचे कोणी. जगात आपला आहे कोण? विठ्ठल माझा 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 मनान विठ्ठल माझा. संतांनी वर्णन केलंय का? देव पाहावयासी गेलो तेथे देवची गुणे आठेलो. देव माझा मी देवाचा, देव देवाशिवाय जगात आपलं कोणी नाही आहे. मी कायम सांगत असते, दुःख व्यक्त करायचं असेल कधीतरी लोकांच्या समोर रडण्यापेक्षा, लोकाला स्वतःचं दुःख सांगण्यापेक्षा कधीतरी तेच दुःख कधी देवाला सांगून पहा. लवकर त्याच्यावरती विलाज निघल, आनंदी राहाल कायम. भगवान परमात्माला खूप मोठा अगदी मोहमाया टाकली पहा आपल्यावरती. हे माझं, गाडी माझी, आई माझी, वडील माझे, बंगला माझा, जमीन माझी, लेकरं माझी, ही शेती माझी. जमिनीसाठी भांडणं चालतात हो. अशोकांतिक आहे जिथं रामकथेमध्ये पाहिलं, सावत्र भाऊ सावत्र भावाकरिता स्वतःच्या आईचा त्याग करतोय. आणि आज सख्खा भाऊ पाटाभर जमिनीसाठी स्वतःच्या सख्ख्या भावाच्या डोक्यात झोपीत धोंडा टाकायला मागे पुढे पाहत नाहीये. आज कित्येक ठिकाणी आपण प्रसंग ऐकायला भेटतात. सख्ख्या भावानं अर्धा एकर जमिनीसाठी भावाला ढोरासारखं मारलं, असे कित्येक प्रसंग ऐकायला भेटतात. माणसाची नाती तशीच आहेत पहा. अजिबात जिव्हाळा आणि प्रेम या गोष्टी नाही आहेत. पण या गोष्टीमधून स्वतःला सावरत सावरत भगवान परमात्माचं नामचिंतन करायचं. एक सुंदर असं भजन आहे. सर्वांनी टाळी वाजून ते भजन माझ्यासोबत म्हणायचंय आणि नंतर आपण कीर्तनाची संगता करू. तीन बाण केदारी तीन बाण चलावो ना, मुश्किल है रास्ता तेरा जल्दी आओ ना. तीन बाण केदारी तीन बाण चलावो ना, मुश्किल है रास्ता तेरा जल्दी आओ ना. तीन बाण केदारी तीन बाण चलावो ना, मुश्किल है
के सहारे मेरे हारे के सहारे हारे के सहारे मेरे हारे हराना तीनों बाण के धारी तीनों बाण चलाना मुश्किल में दास मेरा अब जल्दी ना होना। प्रभु रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान भगवान परमात्मा आपल्या हृदयात अगोदरचाच आहे, फक्त तो भक्तिभावाने शोधायचा आहे। एक शेवटचं सुंदर असं उदाहरण सांगते तुम्हाला। ज्या वेळेला एकदा वर्णन करताना पाहिलं, एका वेळेला एका शिक्षकांनी मुलाला सांगितलं म्हणे बाळा जा म्हणे वरच्या मजल्यावरती एक लोखंडाचं कपाट आहे आणि त्या कपाटामध्ये एक लॉकर आहे, लॉकरमध्ये एक लोखंडाच्या डबीत परीस ठेवलेला म्हणे तेवढा परीस घेऊन ये। बाळा म्हणे गुरुजी तुमच्या गोळ्या संपल्या का काय? म्हणे का? अहो लोखंडाच्या डबीत परीस कसला? आणि ज्या डबीत परीस ती लोखंडाची डबी कसली? कारण परीसाचाच स्पर्श लोखंडा झाला तर काय होतं? लोखंडाचं सोनं होतं। गुरुजी म्हणे जा तू डबी घेऊन ये। बाळा डबी घेऊन आला, गुरुजीला सांगितलं गुरुजी ही घ्या डबी। गुरुजीनं झाकण उघडलं डबीचं। आता मला सांगा त्यात परीस नव्हता का? लोखंडाचं सोनं व्हायचं असेल तर लोखंडाचा आणि परीसाचा स्पर्श घडून आणावा लागतो, त्याशिवाय सोनं होणं शक्य नाहीये। ज्या वेळेला पाहिलं लोखंडाच्या डबीत परीस होता, पण तोच परीस एका कागदरूपी पुडीत बांधलेला होता। भगवान परमात्मा सुद्धा आपल्या हृदयात आहे, पण तो एकदा मोहमायेच्या कागदरूपी पुडीत बांधलेला आहे। एकदा का तो आपण बाहेर काढला, भक्तिभावाने शोधला। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अगोदरचाच आहे, पण भक्तिभावाने शोधायचा आहे। तू कामने होता ठेवा आणि तो या भावा सापडला। एकदा का तो सापडला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली। वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या आणि टाळी वाजवायची। अशी चिचमोत्याची होती गास सोयाची, चिचमोत्याची होती गास सोयाची, जसा नदीचा चौरंगी गणपतीचा चार्जिंग केलेली नाही सगळ्यांनी, अशा बॅटरी उतरल्यासारखे वाटायला लागले। जरा हात वरती घ्या हनुमानजीसाठी सर्वांनी जोरात। श्रीराम के लिए हाथ वर। एक बार हाथ उठा मेरे हनुमान के लिए,